कुळकी गावाच्या दृष्टीनं एक अत्यंत असा महत्त्वाचा दिवस आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी कुळकीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला एक अभिवचन दिलं होतं की कुळकी गावाच्या विकासासाठी आम्ही निधी कधी कमी करून देणार नाही आणि खास करून आपल्या गावकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत असा प्रश्न जो पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे। आज आपल्या गावाला आठवड्यातून 2-2 वेळा पाणी येत असते, परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कानावर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ही बाब घातल्यानंतर काल आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव दाखल केला आणि त्या प्रस्तावाला काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्वतः मान्यता दिली आणि खास बाब म्हणून आपल्या कुळकी गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 90 कोटी रुपये अंदाजे 90 कोटी रुपये आपल्याला काल मंजूर करून दिलेले आहेत। त्याबद्दल आज कुळकी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा जल्लोषानं साजरा केला आणि भविष्यामध्ये कुळकीला रोज पाणी उपलब्ध कशा पद्धतीनं होईल आणि हे वचन आम्ही भविष्यातल्या सगळ्या ग्रामस्थांना देणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये कुळकी गाव हे प्रचंड मोठं शहर म्हणून लौकिकास आलेलं आहे आणि त्या गावाच्या विकासासाठी आम्ही कशाही पद्धतीनं कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं अभिवचन या ठिकाणी आम्ही सर्वजण देत आहे। आणि खास करून मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार जयकुमार गोरे साहेब असतील, आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, आमदार सचिन पाटील असतील, या सर्वांचं कुळकी ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। त्यांनी खूप मोठं काम आमच्या या गावासाठी केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद।